आपण आता आलो आहे हे पहा समोरच्या बाजूस तैलबैला किल्ला आहे व तैलबैलाच्या आपण आता या ठिकाणी आपण आपली गाडी पार्किंग केली आहे व गाडी पार्किंग करून आपण आता चाललो आहे अशा या मार्गातून खाली तैलबैला गावातून साधारण 1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपणाला वाघजाईचं मंदिर आहे। समोरच्या या ठिकाणी आपण आपली गाडी पार्क केली आहे व गाडी पार्क करून आपण आता वाघजाई मंदिरापासून खाली जाणार आहे। स्वराज्याची राजधानी बनणार होता तो सुधागड समोर पाहायला भेटत आहे। हा आपला तैलबैला, ह्याच्या पलीकडच्या बाजूस आहे तो आपला घनगड व सरसगड जो आहे सरसगड आहे तो आपला या समोर आहे। आणि अशा या जंगलामध्ये आपण आता खाली उतरत आहे। खूपच सुंदर व सुरेख आपला आजचा ट्रेक होणार आहे। ठाणाळे लेणी बरेच दिवस झाला आपला प्लॅन चालला परंतु आज योग आपला जुळून आला आहे। जाण्यासाठी साधारण आपणाला 1 तास लागणार आहे। 1 तासामध्ये आपण त्या लेणीपर्यंत पोहोचून जाऊ व खाली पाहिलं तर त्या ठिकाणी ठाणाळे गाव आपणाला पाहायला भेटत आहे व अशा मार्गाने आपण लेण्यांकडे जाण्यासाठी निघालो आहे। पायवाट आहे व्यवस्थित। समोरच्या बाजूस पाहिलं त्या ठिकाणी एक डॅम आहे, खाली गेल्यावर दाखवतो तो सुद्धा। अगदी आपण तैलबैला गावातून निघाल्यानंतर लेण्यांपर्यंत जाण्यासाठीचा जो मार्ग आहे तो मी व्यवस्थित दाखवणार आहे। त्यामुळे आपण आल्यानंतर अडचण येणार नाही। तैलबैला गावातून आपण आल्यानंतर उजव्या साईडला एक डाव्या साईडला रोड गेला आहे, तो तैलबैला किल्ल्याकडे गेला आहे व जो उजव्या साईडचा जो रोड आहे तो सरळ आल्यानंतर पटांगणातून म्हणजे मोकळ्या रानातून सरळ रोड आला आहे तो या आपल्या लेणीकडे व पुढे आल्यानंतर आपणाला यायचं आहे आंब्याचं झाड आहे। त्या आंब्याच्या झाडापाशी गाडी पार्किंग करून आपण लेण्यांच्या दिशेने जायचं आहे। हे पहा अशा या प्राचीन पायऱ्या, या लेण्या प्राचीन अशा पायऱ्या पाहायला भेटत आहेत। प्राचीन पायऱ्या लेणीकडे जाताना सुधागड समोरच्या बाजूस पाहिलं तर तो सुधागड किल्ला आहे। खूप सुंदर आणि अप्रतिम किल्ला आहे, नक्की त्या किल्ल्याला भेट द्या। ठाणाळे लेणी समूह आपण खाली उतरल्यानंतर 1-2 मिनिटात आपल्या या वाघजाईच्या मंदिरापाशी पोहोचून जातो। वाघजाईच्या मंदिरापाशी आपण आता पोहोचून जाऊ। खाली उतरायला सुरुवात केल्यानंतर 5 मिनिटातच आपण आलो वाघजाई देवीच्या मंदिरापाशी। बघा वाघजाई देवीचे मंदिर।
असं मंदिर आहे. लेणीमध्ये आपण या वाघजाई देवीच्या मंदिरामध्ये आपण आता पोचून गेलो. आपण मंदिरामध्ये आता दिवाबत्ती केली आहे व दिवाबत्ती करून आपण आता पुढच्या आपल्या लेणीच्या दिशेने जात आहोत. मंदिराच्या पाठीमागं हे पहा, असा एक आपणाला इथं वाट बोलू शकतो आणि हा असा धबधबा आहे. परंतु मंदिराचे दर्शन घेऊन आपण पुन्हा वरच्या बाजूस जायचं आहे आपणाला व वरच्या बाजूस गेल्यानंतर व्यवस्थित अशी खाली उतरलेली पायवाट आहे. त्या पायवाटेने आपणाला जायचं आहे. आपण वरून आल्यानंतर ही वाट गेली आहे मंदिराकडे व अशा या वाटेने आपणाला खाली जायचं आहे. त्याही मंदिरापासून थोडं पुढं आल्यानंतर अजून आपणाला एक हनुमानरायाची अशी मूर्ती पाहायला भेटत आहे मध्ये घाटामध्ये. या हनुमानरायाची मूर्ती. आता हनुमानरायाचे दर्शन घेऊन आपण पुढील प्रवासाला निघत आहे लेण्यांच्या दिशेने. आज तारीख आहे 14 एप्रिल 2024 रोजी. आज आपण ठाणाळे लेण्यांचा हा ट्रेक करत आहोत. काही ठिकाणी दिशादर्शक बाण दाखवण्यात आले आहेत, त्यामुळे अडचण होत नाही. इतका असे जागोजागी आता दाखवण्यात आले आहे, म्हणजे आपणास नवीन जे कोणी जात असेल त्यांना काही त्रास अडचण होऊ नये त्यामुळे तसे ठेवण्यात आले आहे. आपणही पहिल्यांदाच या ट्रेकला चाललो आहे. लेणी शोधण्याचे एक दडपण आहे. लेणीकडे आपण उतरताना आपणाला म्हणजे आपण पहिल्यांदा उतरत आहे, त्यामुळे आपणाला उन्हाचा त्रास किंवा चढाईचा त्रास जाणवत नाही. परंतु लेणी पाहून येताना आपणाला घाट हा चढायचा आहे. हे असे जागोजागी एरो दाखवण्यात आले आहेत. सरसगड पालीचा आपला आपण आता अशा या पठारावर पोचणार आहे. एक 10 मिनिटात पठारावर पोचून जाऊ व पठारावर पोचल्यानंतर आपणाला डाव्या साईडनं चालत जायचं, म्हणजे त्या पठारावर आणि पठारापासून या साईडला आपणाला लेणी शोधायच्या आहेत. समोर जर पाहिलं तर आपणाला दिसत आहे सरसगड, या बाजूला सुधागड. सरसगड हा जो किल्ला आहे हा किल्ला फेमस आहे, खूपच सुंदर किल्ला आहे. आणि अजून एका गोष्टीसाठी फेमस आहे, तो म्हणजे या किल्ल्यावर आपला जैत रे जैत चा जो सपाट भाग आहे त्या ठिकाणी आपणाला पोचायचं आहे व तिथून पुढं आपली खरी कसोटी सुरू होणार आहे लेणी शोधण्याची. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे झाडी नाही, तो एक आपल्याला चांगला बेनिफिट आहे. अजूनपर्यंत उन्हाचा त्रास काही जाणवत नाही आपणाला. बघू कसं कसं होतंय ते. थंडगार हवा.
लक्ष ठेवण्यासाठी तैलबाईला या किल्ल्याची निर्मिती केली व त्या घाटमार्गावर व्यापार चालणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी या लेण्यांची निर्मिती केली. बौद्ध लेण्या आहेत, 26 बौद्ध लेण्या आहेत. खूपच सुंदर लेण्या आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत. अजून आपणाला लेण्यापर्यंत पोहोचण्यासाठी अर्धा तासाची वेळ लागू शकते. जागोजागी असे ॲरो दाखवण्यात आले आहेत. हे खालचा परिसर. आपण त्या ठिकाणापासून खाली चालू केला आहे ट्रेक. 15 ते 20 मिनटं झाले. सुधागड सारखा आपणाला खुणवत असतो. आपणाला हा असा पूर्ण डोंगर उतरायचा आहे व अशा या प्लॅटूवर उतरायचं आहे व तिथून पुढं आपली लेणीची मोहीम चालू होईल. खूपच सुंदर वातावरण आहे. ठाणाळे गावातून सुद्धा आपणाला लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी 1 ते 1.5 तासाची वेळ लागून जाते व याही म्हणजे तैलबाईलाच्या बाजूने सुद्धा आपण जर आलो, गावातून जर ट्रेक चालू केला तर हा ट्रेक 1.5 ते 2 तासाचा आहे. परंतु आपण गाडी बऱ्याच वर आणली होती त्यामुळे आपला वेळ वाचून गेला. तरी अर्धा तासाची चाल आपली वाचली. आता आपल्याला सरळ जायचं आहे या अशा मोकळ्या पटांगणातून. हे पहा, गवत पूर्ण जाळलं आहे त्यामुळे एवढा त्रास काय जाणवत नाही, म्हणजे अडचण नाही. खूपच घनदाट जंगल आहे. सुधागड वनविभागाच्या अंडर असणाऱ्या या ठाणाळ्याच्या लेणी आहेत. सरसगड किल्ला जात असताना आपण वाटेत पठारावरून पुढाल्यानंतर जागोजागी आपणाला असे दगड ठेवण्यात आले आहेत, म्हणजे आपण जो चाललो आहे तो व्यवस्थित रस्त्याने चाललो आहे. आपण जिथून ट्रेक केला चालू त्याच्याबरोबर पायथ्याला आता जवळपास म्हणजे आपण पोचते. असं समोर दगड ठेवण्यात आले आहेत, म्हणजे अजूनपर्यंत आपण चुकलो नाही, ही एक चांगली गोष्ट आहे. असे दगड ठेवलेत म्हणजे बरोबर आहे, आपण या मार्गाने सरळ जायचे. असे बांधसुद्धा दाखवण्यात आले आहेत. व्हेरी गुड. पोचत आहे आपण. 1 तास लागून जातो. 1 तास आरामशीर आपण रमत गमत जरी आलो तर 1 तासात लेणीपर्यंत पोचून जातो. जागोजागी दगड असं नॅरो दाखवण्यात आले आहेत. ते खूप सुंदर काम करण्यात आले आहे. ठाणाळे गाव आपणाला आता दिसत नाही,
त्या गावातून सुद्धा 1.5 तासाची वेळ लागते. नेक्स्ट टाईम आपण ठाणाळी गावातून येण्याचा प्रयत्न करू. आपण त्या ठिकाणावरून ट्रेक चालू केला होता. ही पूर्ण डोंगर सोंड उतरून ह्या पठारावर आलो. पठाराला लेफ्ट टर्न मारून आपण सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक ओढा आहे. ओढा क्रॉस करून आपण पुन्हा लेफ्ट साईडनी अशा या रस्त्याने सरळ पुढं आपण अशा या पायवाटेने आलो की आपणाला असं या परत पुढे जायचं आहे. आपला त्या ठिकाणी लेण्यांचा समूह आहे. अजून एक 15 ते 20 मिनिट आपणाला लागू शकतात. व आता पुन्हा आपणाला ठाणाळे गाव पाहायला भेटत आहे. साधारण अजून 15 ते 20 मिनिटाचा ट्रेक बाकी आहे. आपणाला अशा वास्तू दिसाय आता, म्हणजे आपला लेण्यांचा समूह दिसेल. हा टप्पा थोडासा अवघड आहे. अवघड म्हणजे मातीचा रस्ता आहे, घसरण्याची शक्यता आहे व खाली पूर्ण उतार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी आल्यानंतर थोडेसे सावध या, म्हणजे आपला पाय सरकणार नाही. हातात एखादी काठी असावी, जेणेकरून पाय सरकण्याची शक्यता असल्यास आपण काठीच्या आधाराने चालू शकतो. तसेच चांगले ग्रीप असणारे शूजसुद्धा जवळ ठेवा. अशा रस्त्याने जायचं आहे. प्रथम या ठिकाणी आल्यानंतर लेण्याचे थोडेसे दर्शन आपणाला झाले आहे. लेणी समूह दिसण्यास सुरुवात झाली आहे. ठाणाळे लेणी. प्रथम एक खूप मोठी एक केव्ज, ही नॅचरल आहे परंतु त्याला थोडंसं कोरीव काम केलेलं पाहायला भेटत आहे. अशी मोठी लेणी आपणाला आता दिसायला सुरुवात झाली आहे. हे पाहू शकतोय. आता आपणाला सरळ लांबपर्यंत जायचं आहे. या ठिकाणावरून लेणी पाहत हे पहिलं पाण्याचं टाकं आहे. आता या ठिकाणावरून सरळ आपल्या लेण्या सुरू झाल्या. इथे एक लेणी खोरण्याचा प्रयत्न केला गेला आहे, किंवा त्या काळी एक लेणी असावी इथे. इथे आहे 3 लेण्यांचा समूह झाला. आता पाहून एकूण 26 लेणी आहेत. आता सुरू झाले आपल्या लेणीचा मार्ग व्यवस्थित आणि पूर्ण. साधारण 1.25 तासामध्ये आपण आपल्या लेणीपर्यंत पोचून गेलो. खूपच सुंदर असणाऱ्या या लेण्या आहेत.
9:30 पावणे 10ला आपण चालू ट्रेक केला होता. आता साधारण 11:15 वाजले. पावणे 10 वाजता आपण चालू केला होता ट्रेक व आता 11 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत. 1 तास 10 मिनिटात आपण या लेण्यांपर्यंत पोचून गेलो. खाली पाहू शकतो पूर्ण घनदाट अरण्य. एक एक करत आपण आता या लेण्यांचा अभ्यास करणार आहोत. आपण ठाणाळ लेणीमध्ये कुठे शिलालेख आहे का याचाही आपण शोध घेणार आहोत. या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे परंतु त्याच्यामध्ये पाणी बिलकुल नाही. हे पहा वरती पाहिलं तर एक शिलालेख पहिला या पाण्याच्या टाक्याच्या वरच्या बाजूस शिलालेख आहे. तो लेणी समूह पाहिला हे पाण्याचं टाकं व त्याला लागून लगेच आपणाला दुसरं हे असं पाहायला भेटत आहे रूम. आतमध्ये जाऊन पाहू. पहिलं जे लेणं आहे त्याच पद्धतीचं या ठिकाणी सुद्धा आहे. एक एक करत आपण आता या ठाणाळे लेण्यांचा पूर्ण अभ्यास करत आहोत. खूपच एक चांगलं बरेच दिवसाचा आपला हा ट्रेक बाकी होता तो झाला आहे पूर्ण. म्हणजे पाहत आहे आपण आता. व आता ह्या लेण्या पाहत पाहत आपण सरळ पुढे जाऊ. ही एक कोरीवच आहे परंतु पूर्ण आता खराब झाला आहे. वरच्या बाजूस एक रूम. मुख्य लेणी समूहापाशी आपण आता पोहोचत आहे. हे पासा हा मुख्य लेणी समूह खूप सुंदर आहे.
लेणी संवर्धन कर या ठिकाणी असे आपले मटेरियल ठेवण्यात आले आहे. उकड लेणी समूह याला भेटत आहे. भूमी पण बुजलाय पूर्ण. त्या बाजूने पाहू. त्याही ठिकाणी आहे. असा एक रूम. वरच्या बाजू सुद्धा रूम आहे. या लेणीच्या आपण ठिकाणी असं आलो. लेण्यांच्या समूहामध्ये आपण आता पोचून गेलो आहे. हे पाहू शकतो ठाणाळे लेणी. आपण आता ह्या शेवटच्या भागात आलो. लेण्यांच्या पूर्ण लेणी समूह आहे व खाली पाहिलं तर घनदाट अरण्य आपणाला पाहायला भेटत आहे. या घनदाट अरण्यामध्ये आपल्या या लेण्या आहेत. हे पहा. हे असं त्या काळी करण्यात आलं आहे.
या ठिकाणी एक आपणाला असा शिलालेख पाहायला भेटत आहे. हा एक पहिला शिलालेख आहे. तसंच पाहिलं तर याही ठिकाणी शिलालेख असावा, परंतु नष्ट केला आहे. तसेच या ठिकाणी सुद्धा शिलालेख असावा त्या काळी. व पुढं हे पहा, याही ठिकाणी असावा. बिलकुल बैलजोडी दाखवण्यात आली आहे. खूपच सुंदर अशा या ठिकाणी सुद्धा एक असावा शिलालेख. खूपच अप्रतिम असं याही ठिकाणी आहे. तर गाई दिसत आहेत. ते नाही खाती. हे पहा, लेण्यातील कोरीव नक्षीकाम खूपच सुंदर आहे. आज 14 एप्रिल व आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या जयंतीचे औचित्य साधून आज आम्ही आलो आहे ठाणाळे लेणी पाहण्यासाठी. आज आपण सुधागड तालुक्यातील या अतिशय घनदाट जंगलात असणाऱ्या ठाणाळे लेणी करण्यासाठी आलो आहे. अप्रतिम आणि सुंदर असणाऱ्या या लेण्या आपण एकदा तरी निश्चितच करावी ही विनंती. आपण आता आलो आहे मुख्य चैत्यगृहामध्ये व या ठिकाणी पाहिलं तर अतिशय सुंदर आणि अप्रतिम नक्षीकाम आहे. या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक रूममध्ये आपल्याला सुंदर आणि अप्रतिम असे नक्षीकाम पाहायला भेटते. जरूर आणि जरूर या लेण्यांना भेट द्यावी हीच एक विनंती. धन्यवाद. लेण्यांच्या आजूबाजूचा जर परिसर पाहिला, अतिशय घनदाट जंगलामध्ये असणाऱ्या या लेण्या आहेत. खाली त्या ठिकाणी जर पाहिलं तर ते ठाणाळे गाव आहे. ठाणाळे गावापासून येण्यासाठी आपणाला एक 1.5 तासाची चाल आहे व आपण तैलबैलावरून जरी आलो तरी आपणाला येण्यासाठी तेवढाच वेळ लागतो. हा लेणी समूह आता आपण पाहिला व त्याच्या बाजूच्या ज्या काही लेणी आहेत किंवा इतर वास्तू आहेत त्या आपण पाहायला जाऊ. या ठिकाणी पाहू शकतो अशी एक वास्तू आहे. हा एक
असं सुंदर सुरेख व आतील बाजूशी एक असा रूम पाहायला भेटत आहे. हाही सुंदर रूम आहे आणि अशा लेण्या बाजूला अशी पाण्याची सोय केली आहे, परंतु पाणी नाही. पाणी टाक्यामध्ये पाणी आहे, परंतु खूप खाली गेलं आहे व त्याच्यात एक काहीतरी मरून पडलं आहे. थोडं पुढं आलं की अजून आपणाला अशा लेण्या पाहायला भेटतात. थोडं पुढं आल्यानंतर अजून आपणाला चैत्यगृह पाहायला भेटत आहेत. त्याही ठिकाणी जाऊ आपण. या अशा छोट्या मोठ्या पायऱ्या कोरल्या आहेत वर जाण्यासाठी, ह्या चैत्यगृहाकडे जाण्यासाठी. असे आपणाला भाजे या लेण्याविषयी स्तूप पाहायला भेटत आहेत. असे स्तूप आहेत भाजे लेण्यांवर सुद्धा. 1 2 3 4 तो छोटा एक 5 6 आणि हा 7 स्तूप आहेत आपणाला या ठाणाळे लेण्यामध्ये. अशी दिवा लावण्याची सोय पाठीमागे केली आहे. असंच आपण आता पुढच्या लेण्यांकडे जाऊ. थोडं जपून जाऊ. आल्यानंतर ठिकाणावर हे बा असा हा शेवटचा भाग ठाणाळे लेण्यांचा. शेवटच्या भागात हे असं आहे. या ठिकाणी नाही. पाहू शकतो आपण अप्रतिम सुंदर आणि निसर्गाचा अप्रतिम नजारा खाली पाहू शकतोय आपणाला. घनदाट जंगल व ठाणाळे गाव. ठाणाळे गावापासून साधारण 1.5 तासाचा ट्रेक व आपल्या तैलबाईला च्या वरून जरी आलो तरी 1.5 तासाचा ट्रेक करून आपण पोहोचून जातो या ठाणाळे लेण्यांपाशी. जबरदस्त ट्रेक आहे, अप्रतिम सुंदर लेण्या. या असा ठाणाळे बौद्ध लेणीला जाणारा मार्ग व समोर आपल्या ह्या अशा लेण्या पाहायला भेटत आहेत. वरून त्या
त्या ठिकाणावरून स्टार्ट केला होता व पूर्ण आपण त्या बाजूला जाऊन युटर्न मारून या ठिकाणी आलो होतो. परंतु आता आपण या मार्गाने जाणार आहोत, दुसऱ्या मार्गाने, व त्या ठिकाणी निघून वर जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला, ठाणाळे लेण्याचा हा मार्ग. हा एक स्तूप आहे. पूर्ण लेणी पाहून आपण आता आपला आपण या लेणीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी शिलालेखासाठी जागा आहे व पुढे आल्यानंतर हे असे गजलक्ष्मीचे चित्र आहे व पुढे आल्यानंतर हा एक स्तूप आहे. या ठिकाणी एक प्राणी आहे, पुतळा किंवा दुसरं काय, आणि त्याच्या पुढे एक आहे. वर हे पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक सापाचे चित्र आहे, 5 फण्याचा साप आहे या ठिकाणी. तसेच या ठिकाणी गजलक्ष्मी पाहू शकतोय, ही गजलक्ष्मी आहे. व हत्तीचं या ठिकाणी सोंड आहे, त्याच्यात काहीतरी त्यांनी धरलं आहे ते आहे. व या ठिकाणी 3 प्राणी दिसत आहेत तसेच जाताना. या पायऱ्या आहेत वर चढण्यासाठी, त्या ठिकाणी आहेत, याही ठिकाणी आहेत. तसंच पुढे आल्यानंतर हे हा स्तूप आहे. या ठिकाणी गजलक्ष्मी दोन्ही बाजूला आहेत व पुढं असा, व या ठिकाणी एक शिलालेख आहे. असा हा सुंदर आणि अप्रतिम असणारा स्तूप आहे. जरूर या ठिकाणी प्रत्येकाने येऊन भेट द्यावी व वर पाहिल्यानंतर या ठिकाणी आपणाला सुंदर असे नक्षीकाम पाहायला भेटत आहे. असा एक रूम, त्याच्या बाजूला हा रूम, बसण्यासाठी जागा. तसेच या ठिकाणी स्तूप आहे. हा एक रूम, बसण्यासाठी जागा, व हा एक रूम आणि बसण्यासाठी जागा एवढा आहे. व प्रत्येक रूममध्ये आपणाला आत बसण्यासाठी सोय केली आहे, पाहू शकतोय. सुधागड दिसत आहे समोर. उन्हाची वेळ आहे, आता वाजत आले 2. त्यामुळे आम्हाला या ठिकाणापर्यंत येण्यासाठी आतापर्यंत 1.5 तास लागला आहे. अजून एक कमीत कमी 10 मिनटं तरी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी लागतील. सरसगड दूरवर पाहायला भेटत आहे आपल्याला व या बाजूला सुधागड. 1.25 तासाच्या खड्या चालीनंतर आपण या मंदिरापाशी पोचून गेलो. आपण सकाळी मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेतले आहे, त्यामुळे आपण आता
डायरेक्ट वरती जाऊन थांबणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे. इथून 2च मिनटं लागतात वर पोचण्यासाठी. मंदिर व या ठिकाणापासून कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. याच्यासमोर पहिलं तर अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत अगदी या ठिकाणापर्यंत. आणि खाली गेल्यानंतर यास जाऊन हा रोड मंदिरापाशी गेला आहे. लेण्याच्या आहेत आपल्या ह्या बरोबर अशा खालच्या साईडला आहेत, परंतु त्याला पूर्ण वळसा घालून जावं लागते. चला कातळात कोरलेल्या पायऱ्या अशा आहेत. माझ्या पाठीमागं या ठिकाणी सुधागड आहे व या बाजूला पाहिलं तर सरसगड. सुधागड आणि सरसगड हे दोन्ही किल्ले आपणाला सरसगड सुधागड. आपणाला वर जायचं आहे आता. हा जो डोंगर दिसत आहे याच्या खालच्या साईडला आहे. इथं वाघेश्वर मंदिर आहे. या ठिकाणी वाघेश्वर मंदिराच्या बरोबर या खालच्या डोंगरावर लेणी आहेत, परंतु आपणाला लेणीसाठी असं जायचं आहे. या ठिकाणावरून पूर्ण त्या लास्टला जायचं आहे व लास्टला खाली उतरून पूर्ण या पठारावरून असं यायचं आहे. एक इथं छोटासा ओढा आहे. ओढा क्रॉस करून परत युटर्न मारून त्या ठिकाणावरून लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग आहे. जाताना आपणाला तैलबैलावरून साधारण 1 तास लागतो व आता दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे थोडासा जास्त वेळ गेला. साधारण 1.5 ते पावणे 2 तास लागले आम्हाला वर येण्यासाठी व वर पोचून गेलो आपण आता. या ठिकाणावरून खूप लांब लांबपर्यंतचे किल्ले पाहायला भेटतात आपणाला. तो त्याही ठिकाणी सांगशीचा किल्ला असावा तो. या बाजूला रोह्याचा ठिकाणी पायऱ्या आहेत व पायऱ्या चढून आल्यानंतर थोडंसं साईडला आल्यावर या ठिकाणी आपणाला असा पाण्याचा झरा पाहायला भेटत आहे. शुद्ध पाणी पिण्यायोग्य. हे पहा अतिशय सुंदर आणि नितळ पाणी आहे, थंडगार पाणी. आपण आता या ठिकाणी पाणी पिऊन वर जाऊ. ऐन उन्हाळ्यामध्ये डोंगरावर पाणी म्हणजे एक स्वर्ग सुखच बोलावे लागेल. बाजूस त्या ठिकाणी एक पाण्याचा झरा आहे. आपण मंदिराच्या वरच्या बाजूला थोडं आल्यानंतर अशा पायऱ्या आहेत व पायऱ्यापाशी आल्यानंतर असा रोड आहे व या रोडने आपणाला पाण्याच्या टाक्यापर्यंत पोचू शकतो. बहुतेक ते पाणी वर्षभर पुरत असणार. खूप पिण्यायोग्य पाणी आहे ते. जरूर पाणी प्या. ते थकून आल्यानंतर आपल्यासाठी एक सुंदरच आहे ते. आपण अशा रस्त्याने वर आल्यानंतर आपणाला असं जायचं आहे व अशा ठिकाणावरून पाण्यापर्यंत पोचायचं आहे. फायनली ट्रेक पूर्ण करून आपण आपल्या गाडीपाशी पोचून गेलो. सकाळी 9:15 वाजता आपण ट्रेक चालू केला होता. आता दुपारचे 2:15 वाजले आहेत व आपण आपल्या ठिकाणापर्यंत पोचून गेलो आहे. पहा खूपच उन्हाळ्यामुळे जरा थोडा त्रास झाला आम्हाला, पण पोचून गेलो व्यवस्थित. तैलबाईला